आपण सर्व मिळून भगवंताला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने आज भव्य सेवक संमेलन परसोडी या गावात होत आहे. या कार्यक्रमामध्ये भगवान बाबा हनुमानजी मंडळाचे अध्यक्ष माननीय राजूजी मदनकर साहेब, मंडळाचे उद्घाटक आमच्या परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक राऊत गुरुजी आणि त्यांचे मी विद्यार्थी, सर्व सेवक बंधू भगिनी, बाळगोपाळ, या कृपेचा उगम जेव्हा झाला तेव्हा 5 भावांच्या कुटुंबामध्ये तीच परिस्थिती होती. लवकर दुरुस्त झालं पाहिजे आणि तीच परिस्थिती आजही आहे. मला वाटत नव्हतं की माझा नंबर एवढा लवकर लागेल. कारण परमेश्वराला काय घडवायचं मला माहित नाही. माणसाची मर्जी चालत नाही, मर्जी भगवंताची चालणार आहे. लाख करे चतुराई. माणूस प्रयत्न करतो आहे, माणसाला काय पाहिजे या भगवंतानी शोधून ठेवलेलं आहे. कारण की सृष्टी करता जो आहे तो भगवान आहे. या हाडमास रक्ताच्या शरीराला बनवणारा ती महान शक्ती आहे आणि ती शक्ती आपल्याला दिसत नाही. आपण आंधळे होतो, आपण अभागी होतो. तुमचे भाग्य कोणी बनवलं याचा विचार कधी केलं का केलं नाही? फक्त मार्ग घेतला, सुख मिळालं, समाधान मिळालं, झालं, एवढ्यानं भागत नाही. एवढ्याने भागणार नाही. कारण की जीवन लांब आहे आणि सगळं तुमच्या हातूनच घडवायचं आहे. भगवान काहीच घडवत नाही. बाबांनी सांगितलं भगवान हा नंगा बुंगा आहे, त्याच्याजवळ काहीच नाही, तुम्हाला काय देणार आहे? म्हणून बाबांनी सांगितलं इतके धर्म जो आहे देशामध्ये, अनेक साधू संत आहेत, जी बाबांनी कृपा तुम्हाला दिली आहे ती कृपा कोणत्याही धर्मामध्ये नाही. का नाही? त्यांचा स्वार्थ आहे आणि बाबाचा स्वार्थ नाही. बाबांनी हे विचार केला की जो परमेश्वर माझ्याजवळ आहे तोच परमेश्वर प्रत्येक आत्म्यामध्ये आहे. माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही, पण आमच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. स्वतः माणसाला माणुसकी समजत नाही
की मी माझे विचार कसे आहे, मी कसा आहे, मी कोणत्या पदावर आहे, माझी जबाबदारी काय, ही आम्ही आजही समजलो नाही. बाबांनी आमच्यावर विश्वास केला. बाबांनी आमच्यावर विश्वास केला की या गरीब दुखी आहेत, खरंच या परमेश्वराला जाणून घेईल आणि तसेच कर्म करतील. सगळ्यांना बाबाने आपला हृदय धरलं आणि भगवंताचा परिचय करून दिला. सेवक तू कहां देख रहा है, मैं 24 तास तेरे पास हूं. जो सन छूट जाएगा ये शरीर मुक्त हो जाएगा. कुठे पाहलो आपण भगवान. आता आम्ही शहाणे झालो. बाबासोबत मी खूप फिरलो, मी महान झालो, मला सगळं समजून गेलं आणि बाबाशी बेईमानी केली आहे. धर्म घेऊन बाबाची बेईमानी केली, या मार्गाला कलंक लावला या मानवाने. असा हा माणूस बेईमान आहे. बाबांनी ओपन केलं की मी एवढी प्राप्ती केल्यानंतरही भगवंतानी माझ्या समोर हा प्रश्न ठेवला कि सेवक मैं भगवान हूं, तू मानव है. मानव है, बेईमान है, उसमें से तू है. भले ही तूने मेरी प्राप्ति किया, मैं भगवान हूं, मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता. आणि बाबांनी आमच्यावर विश्वास केला, आम्ही विश्वासघात केला. पण सत्य सत्य आहे, सत्य कधी डूबणार नाही. लाख कभी तक सत्य कभी डूबेगा नहीं, और जो डुबाने वाला है वो खुद ही डूब जाएगा. समय की देर, समय आने जिस दिन समय आ जाएगा वो दिन आपको समझेगा क्या है सत्य, क्या है असत्य, क्या है. फिर भी नहीं समझते क्योंकि हमको अहंकार है. जब आदमी खुद को नहीं पहचानता तो औरों को क्या पहचाने. बाबा ने भगवान को पहचाना, बाबा ने खुद का परिचय दिया, और जब बाबा बाबा बन गए तब औरों को जगाने का काम किया. बाबा ने ठेका नहीं लिया था, उसलिए भगवान की प्राप्ति नहीं किया. भगवान बाबा ने प्राप्ति किया अपने कुटुंब का दुख दूर करने के लिए. हमारे लिए भगवत प्राप्ति नहीं किया, लेकिन जो सृष्टि का निर्माता है वो बाबा के पास था. उस शक्ति से बाबा का परिचित हुआ. इसलिए पूरा होने के बाद भी क्या कहते हैं, बाबा हनुमान जी का सर, बाबा जुगदेव जी का धड़. क्या म्हणते, मकान वाले कान खोल के सुन लो. बाबा हनुमान जी का धड़, बाबा जुगदेव जी का सर, बाबा जुगदेव जी का धड़, हनुमान जी का सर, और दोनों की आत्मा एक हो गई करके भगवान तुम्हारे शब्दों पे कार्य करता है. क्योंकि वो उस भगवान की शक्ति हर आत्मा में विराजमान है. बाबा ने मजाक नहीं किया, और तुम्हारे शब्दों पे भगवान कार्य करता है. अभी बहुत सारे अनुभव सुने. हर आदमी के पास, हर भाई के पास, हर बच्चे के पास में प्रैक्टिकल अनुभव है. नकल नहीं है, प्रैक्टिकल अनुभव है. तो हमने क्या किया, बाबा के साथ में रहने के बाद बाबा से सीख लिया. ये उमरेड में जो ओम निकाला, उमरेड में जो ओम निकाला, भोजराज धर्मदास, ये दोनों भाई थे. परमात्मा एक सेवा कला पथक भजन मंडल, हमारे राउत गुरु जी तबल जी,
इतना मंडल अच्छा था तब जब एक ही मंडल था। बैंक में बेईमानी करने के बाद बाबा ने उसको हकेल दिया। उसके कुटुंब में इतना दुख था, उसके घर में कतरी लग गई थी, उसके घर में जादू टोने का खेल हुआ। बाबा के मार्ग के ऊपर आए और उमरेड में चीज घरे में सेवक था, उनके जरिए उनको मार्ग दिया। कहीं भी दौरा जाता था तो इनको दोनों भाई को साथ में लेके जाते थे। अब बाबा ने हकेल दिया तो क्या करना चाहिए? तो उसने क्या किया, अपनी दुकानदारी अलग किया और वो मार्ग तैयार किया। और उसके पीछे लोग कौन थे? तो हम सेवक यदि अनिति को साथ देते हैं तो हमारा सत्य कहां गया? मैं भगवान तुम्हारे पास देखता हूं तो मेरे पास भी वही भगवान है, तो हमारा भगवान कहां गया? बाबा ने बताया कि तू खुद को देख, तू स्वतःला पहा, स्वतःच्या कुटुंबाला पहा, स्वतःच्या कुटुंबात सुखी झालं पाहिजे। आम्ही सुखी झालो, आमच्या मनामध्ये बेईमानी आली, किती कमवलं, किती धन कमवलं, आणि त्यांच्या मागे धावणारे जे लोक आहे यांनी किती धन कमवलं, तुलना करा। मी असं म्हणत नाही, मी कोणाला वाईट म्हणत नाही, मग बाबांनी काय शिकवलं? बाबांच्या आदेशाचे पालन करतो, काय म्हणतो? बाबाच्या आदेशाचे पालन करू, केलं नाही करा, समजलं नाही चूक झाली सुधरू शकते। कोण सुधरव? ज्याची चूक झाली तो सुधरू शकते। दारूवाले सुधारले, भूत गेले, सर्पाच्या जहर उतरलं, कुत्र्याच्या जहर उतरलं, विंचूच्या जहर उतरलं, आणि या माणसा बायांच्या जहर उतरत नाही। का उतरत नाही? अहंकार। अहंकारामुळे भगवान मदत करत नाही। सत्य आहे तिथं भगवान धावून येतो, प्रत्येकाजवळ भगवान। मला भगवान दाखवलं। मी या मार्गावर नसताना 2 वर्ष बाबांसोबत राहिलो। मला आवडलं बाबांचे शब्द आणि मी निश्चय केलं की मी मार्ग घेणार, हाच मार्ग घेणार, नाही तर मार्ग घेणार नाही। बाबाला मी ओळखलं, बाबांनी मला ओळखलं, आणि काय दाखवलं मला? आमच्या विणकरीचं काम होतं। त्या विणकरीच्या कामाला धागे दोरे जे आहे ते लांब करावं लागत होतं, आणि ते लांब केलं। पत्नीने एक बंडल घेतलं आणि मी एक बंडल घेतलं, तेही निघाली, मी निघालो, आणि तिथं बांधून ठेवलं। पुन्हा आलो, पत्नी गेली तिकडे आणि मी राहिलो इकडे। आता तो बंडल मी घेतलं आणि निघतो, तेव्हा पाऊस आला। स्वप्न सांगून राहिलो, त्यावेळेचं स्वप्न सांगून राहिलो 67 मध्ये। आणि पाऊस आला, आणि जसं मी पाय समोर टाकतो तसं नागोबा माझ्या समोर उभा झाला, आणि तो मला डाऊन करण्याकरता माझ्या
फूक मारत होता. आता नागवा माझ्या हा काळच झाला. हा मला चावल्याच्या सोडत नाही. पत्नी तिकडे ओरडून राहिली, अहो तुम्ही लवकर या. काय झालं? तो म्हणे माझ्या समोरही सर्प आहे, मोठा ज्या सर्प आहे, तुम्ही लवकर या. आता सांगा, सर्वांनी लक्ष ठेवा. सर्वांना शिकायचे आहे. मी तुम्हाला शिकवू शकत नाही. भगवंतानी सर्वांना बुद्धी दिली आहे. बायांना बुद्धी दिली आहे, चांगली बुद्धी दिली आहे, चांगले विचार दिले आहेत. मग माझे कर्म माझ्यासमोर, तिच्या समोर सर्प, माझ्याही समोर सर्प. आता मी मरून आलो तर तिला माहित नाही, आणि तिच्याजवळ काय आहे ते मला माहित नाही. माझ्याही समोर सर्प आहे. मी म्हणलं तू आपलं पाह, मी आपलं पाहतो. काय सांगितलं बाबांनी? तुम्ही आपलं पहा. आणि त्या काही वेळानंतर तो सर्पाचा सिंह झाला. कोणी नाही कोणाचे, पत्नी कुठं गेली माहित नाही. कोण कोणाचे आहे? जोपर्यंत दिसते तोपर्यंत माझं, आणि जो दिसत नाही तो माझं नाही. सगळं सगळं आपल्याला बाबांनी दिलेलं आहे. सर्पाचं सिंह झालं, आणि तो सिंह माझ्यावर झेप देतो, आणि माझ्या तोंडातून बाबा हनुमानी म्हणून खूप मारलं. तो मागे गेला. त्यानं परेशान करून टाकलं. मी मला आता मी काही वाचत नाही. काही वेळाने सिंहाचं झालं वानर. सर्प सिंह, सिंहाचा वानर झाला, आणि तो माझ्या समोर उभा झाला. काय म्हणतो? तुला कुठं जायचं सांग. आता मी मोठं चक्कर मध्ये पडलो. याच्यावर विश्वास कसा करू? हा मला कुठेही नेऊन टाकून देईल. म्हणून त्याने मला खूप परेशान केलं, पण त्याने माझ्या पिच्छा सोडलं नाही. आणि म्हणून ठीक आहे, आता मरे या जे भगवत नाम पर. भगवंता मी मेलो, आता तुला काय करायचं कर. त्याला सांगितलं मला गोपालपुरीमध्ये जायचं. मला गोपालपुरीमध्ये जायचे आहे. एवढंच शब्द निघता बरोबर एक पिंजरा बनवलं, आणि पिंजऱ्यामध्ये बसवलं, आणि आकाशामध्ये उडला. मी सगळं पाहून राहिलो. आणि त्याने अशा ठिकाणी उभं केलं. माझ्या शब्द होता ते बाबांनी तुम्हाला दिलाय. तुमच्या शब्दाची बाबांनी किंमत केली आहे, पण तुम्ही बाबाच्या शब्दाची किंमत केली नाही. तुम्ही जे मागितलं ते तुम्हाला दिलेलं आहे. भगवंतानी का दिलं नाही? त्या दिवसाची आठवण करा. तो दिवस माझ्या जीवनाचा कसा होता, आज माझ्या जीवनाचा दिवस कसा आहे. आज मी कुठं आहे? तो स्वप्न आहे. आज स्वप्न साकार झालेलं आहे. मी कुठं आहे? बंधूंनो, शिका, समजा, माणुसकी वागवा. माणसाचे दुर्गुण पाहू नका. त्याचे कर्म तो पाहणार आहे. त्याचे कर्म तो पाहणार आहे. मला पाहून काही ह्या माईकच्या आवाज बाबांनी येणाऱ्या सेवकाला फाशात टाकलं नाही. तुमच्या गळ्याची बेईमानी केली. बाबाने आत्मविश्वास केला, याने आत्मघात केला. जेव्हाही बाबा रामटेकला जात होते, बाबाला विश्वास होता का हा सेवक असं करणार नाही.
हा हुशार. आणि तो म्हणते की मी बाबासाठी टिफिन पाठवत होतो. बाबा एवढे भिकारी होते का? तो स्वतःला शहाणा समजून, तरी आमचे अधिकारी लोक समजून नाही राहिले, समजून राहिले नाही. आपल्या हाताने आपलेच कपडे फाडतात. काय लोक चांगले म्हणतील का? बाबांनी त्याला सांगितलं, जन्म एक वेळ होते, जन्म नेहमी होत नाही. ही आहे की आम्ही या मार्गावर आलो, कशा करता आलो? इच्छा केली बाबा माझे दुःख दूर झालं पाहिजे, बाबा घर झालं पाहिजे, माझ्या दुःखात सगळं पाहिजे, माझी मुलगी शिकली पाहिजे, लवकर मोठी झाली पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे, लवकर लग्न झालं पाहिजे, लवकर नातू झाले पाहिजे. अरे वा, मेल्याची कोण जित्याची कोण मेल्याशिवाय जात नाही. किती भगवंताने दिलं तरी इच्छा पूर्ण होत नाही. म्हणून बाबांनी सांगितलं एक टाइम भोजन करा, चटणी भाकर खा. काय म्हणते? एक टाइम भोजन करा, चटणी भाकर खा, पण घरात सत्य मर्यादा प्रेमाचं आचरण पाहिजे. लोकांनी तर भरतच काही म्हणतात, लोक काही नाही करायला लागते. अरे काही तर बुद्धी आपली चालवा. तो माझ्याजवळ भगवान आहे. बाबाला भगवंतानी खूप मोठा मान दिला आहे, परंतु बाबांनी स्वतःला मी बाबा आहे, तुम्ही कोण आहे स्वतःला ओळखत नाही. बाबांनी स्वतःला ओळखलं, तुम्हाला ओळखलं. हा मानव आहे, याला मानव बनायचे आहे. मानव धर्माची शिकवण दिली, पण तो शिकण तो वकील बनल. पिंकीचे 2, शांतीनगरचे 2. बाबा टिंकी सोडून शांतीनगरला जात होते, आणि बाबा होते तेव्हा कोणाची दाद. तर आम्हाला कुठं जायचं आहे याचा निर्णय तुम्हाला घ्या. त्या सेवकाने हट्ट धरलं की बाबाचं नाव मर्यादा पुरुषोत्तम भगवान बाबा जुमदेवजी हा नाव झाला पाहिजे. का म्हणते सेवक? एवढा अहंकार होता. मी बाबा जवळ बसतो, मी काही केलं तरी चालून जाईल. मी बाबाजवळ फिरलो, खूप फिरलो, समजलो, पण मी दुकानदारी अलग केली नाही. तुमच्या समोर मी स्वार्थ समोर ठेवलं नाही. इच्छा एवढीच आहे की तुम्ही या धर्माला जागलं पाहिजे. आज एवढे या मंडपामध्ये एवढे लोक बसलेत, जर हे जागले, एवढे लोक एवढ्याच लोकांना जागवू शकते. जर ते जागले, तेवढ्या लोकांना ते जागवतील. हेच बाबांनी लाईन आखली होती. पण दुर्भाग्य समजलं. बाबांनी त्याला समजावलं, तुला माझं नाव ठेवायची गरज नाही. माझं नाव माझ्या आई वडिलांनी ठेवलेलं आहे. पण तो ऐकायला तयार नाही. त्याने एका सेवकाला उचकवलं, तो सेवक त्याच्या पाठीशी गेला. दुसऱ्याला उचकवलं, तो बी त्याच्या मागे गेला. चौथं बी आहे. आणि यांनी काय केलं? आपल्या घरावर पांढरा झेंडा लावला. असं करू नका. ज्या ज्या लोकांनी वेगळं केलं याच्या मागे धावू नका. बाबाचा आदेश नाही आहे. भगवान एक आहे, भगवान 2 नाही. समजवलं, ऐकलं नाही. अखेर बाबांनी सांगितलं की मी भगवान नाही. ठीक आहे, तुम्ही मला भगवान मानला. मला एक दिवस जायचं आहे, मला एक दिवस जायचं आहे.
मी गेल्यानंतर भगवान कोणाला मानान, मग कोणाची पूजा करा? म्हणून बाबांनी सांगितलं निर्जीव पूजा बंद केली. मी मेल्यानंतर माझ्या फोटोची पूजा करू नका. अंधारातून बाबांनी प्रकाशात आणलं, तरी आम्ही अंधारातच जातो आणि ठोकर खातो. सेवकांनो, तुम्ही जागा. समजा मार्गदर्शक असो ते कोणताही पद अधिकारी असो, त्याला धडा शिकवलं पाहिजे, तरच बाबाचे नियमाचे पालन होईल, जग दुरुस्त होईल, सुधरण. आज आम्ही मार्गदर्शकाच्या आहारी गेलो, आम्ही अधिकाऱ्याच्या आहारी गेलो. आमची दिशाभूल होत आहे. आम्ही जायचं कोणाकडे? कुणाकडे जा? कोण सांगणार आहे? कोण आम्हाला पोटाची धरणार आहे? म्हणून बाबांनी आपल्याला हे शिकवलं. बाबांनी सांगितलं हा एक मेला तर चालेल. काय म्हणते? हा एक मेला तर चालेल, पण माझे हजारो पोरं सुखी होईल. त्याचे विचार नाही केला हा माझ्या सोबत आहे म्हणून. आम्ही विचार करतो हा मला मदत केली, हा माझ्या जेवण बसते, या चोरी केली, छिनाली केली, लुच्चेपणा केली, तरी त्याला आम्ही जेवण घेऊन बसतो. त्याचे त्याग का करत नाही? कधी गरिबांना लुबाडलं, कधी पैसे जमा केले, असे जर या मार्गावर लोक राहिले आणि त्याला तुम्ही आपल्या जवळ बसवलं, त्याची ताकद वाढेल. आज केलं, आज 10 किया, कल 50 करेगा. आज हजारों कमाए, कल लाखों कमाएगा. वो कहेगा मेरा किसी ने कुछ नहीं बिगाड़ा. बाबा के वो वहां भी हुई बात. इसलिए बाबा ने कहा एक मर गया तो चलेगा, लेकिन हजारों बच्चे मेरे सुखी हो जाए. म्हणून बाबाचं नाव आई वडिलांनी ठेवलं. बाबाचं नाव जुम्मन होतं. पैलवान झाले, सद्गुरू समर्थ झाले आणि त्याच्यानंतर महान त्यागी बाबा जुमदेवी झाले. लोकांना जसं जसं सुख भेटते तस तसं वाट निघते. पहिला हवन, 9वा हवन, अहिर पद्धती चालू झाली आहेत. पहिला हवन, 9वा हवन, अहिर पद्धती चालू आहेत. हे शिकवलं का बाबांना? जेव्हा बाबा गुरुपूजा घेत नाही, पाया लागू देत नाही, त्या हवनामध्ये अहिर नेण्याची काही कारण आहे का? आमच्या जो पैसे खूप झाले, आम्ही सुखी झालो, म्हणजे नवीन नवीन प्रथा लावा तर काय होईल? समजा, घेऊ नका, देऊ नका. लग्न राहिला खूप घेऊन जा. लग्न ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी खूप घेऊन जा, पण या 9वा पहिल्या हवनामध्ये अहिर पद्धती करू नका. हात जोडून विनंती करतो आपल्याला. फालतू विचार डोक्यामध्ये आणू नका. आई बापाची पूजा. लोक म्हणतात या मार्गावर आई वडिलांची पूजा करत नाही. पूजा केव्हा केली पाहिजे? मेल्यावर की जित्यावर? अरे तो मेला, तुम्ही खूप केलं, तो पाहायला येणार आहे का? म्हणून बाबाने तुम्हाला जागवलं आहे. तुम्ही जागा. आणि एक दिवस हेच घडलं. बाबा भटनागर रोडला बसले, विचार करू लागले. आज माझ्या वडिलांची श्राद्ध आहे. बाबा मैं यहां बैठा हूं, घर में होता तो एक टाइम भोजन करता, भगवान को भोग चढ़ाता, लेकिन मैं क्या करूं? मैं तो यहां बैठा हूं,
बाबा काय म्हणतो, भगवान क्या बोलते, बोले सेवक पागल हो गया। क्या म्हणते भगवान, सेवक तू पागल हो गया, तेरे पिताजी का शरीर उसमें मेरी आत्मा। क्या म्हणते, तेरे पिताजी का शरीर उसमें मेरी आत्मा, मेरी आत्मा मुझमें विलीन हो गई। तेरे पिताजी का शरीर तूने जला के राख कर दिया और राख नदी में बहा दिया। अब राख की पूजा करता है या मेरी पूजा करता है, मैं 24 तास तेरे पास हूं। बाबा एक का शब्द न जाना, बाबा आप मुझे जगा दिया, आज से मैं ये भावना नहीं लाऊंगा, आज से मैं भगवान को मानूंगा, मैं पिताजी का नाम, पिताजी का दिन ये नहीं मानूंगा। कसं करता सांगितलं, तुम्ही जागले पाहिजे, अंधश्रद्धेला बळी पडू नये म्हणून बाबाने हे तुमच्या समोर हा प्रश्न ठेवला आहे। आता तरी जागा, आता तरी जागा। आमचे उपाध्यक्ष साहेब नेहमी सांगते, आता तरी जागा, भ्रष्टाचाराला आळा द्या। आता कोण भ्रष्टाचार करते ना कोण जागले, किती लोक झोपले आहे इथं, सगळे जागले आहे का, बाया वगैरे माणसं झोपले आहे का? अरे समजा, जागले नाही समजा, स्वतःच्या बुद्धीचा विचार करा, फालतू गोष्टीमध्ये बळी पडू नका आणि स्वतःच्या जीवन धोक्यामध्ये लोकांना छुत्या बनवायचे काम चालू आहेत। मी मार्गदर्शक बंधूंनो बोलायचे खूप आहे, खूप शिकवा लागते। हे गुरुजी जे मास्टर झाले, गुरुजी शाळेमध्ये, आमचे राऊत गुरुजी नाही बरं, हा मास्तर दुसरा, हे शाळेचे गुरुजी नाही आहे, हे गिरणीमध्ये जाबर होते, सगळे त्यांना गुरुजी म्हणत होते। आणि आमचे राऊत गुरुजीला छंद होता कायचा, दारू पियाचा नाही बरं, मुलांना नाटक शिकवायचं आणि भजनाचं। आता गुरुजी आहे म्हणून आमची शान आहे बा, आमच्या दोघांची जोडी आज आहे, माणसाची जोडी, बैलाची जोडी नाही बरं। बैले खूप पाहिले, खाचरी खूप आणली, पण बाबाने आम्हाला धक्का लावू दिला। तो जिसका ईमान है उसका भगवान है, जिसका ईमान गया उसका सब कुछ गया, कुछ भी नहीं रहा। किती सांगितलं तरी कमी पडणार आहे, म्हणून सर्वांनी बाबाने सांगितलं, मी गेल्यानंतर मंडळ, बाबांचे आदेश, मी गेल्यानंतर मंडळ, आणि मंडळाचे कार्य जिथं आहे तिथं जाणं जरुरी आहे। एका दारुड्यासोबत राहिलो, 10 लोक दारुड्यासोबत राहिल्यानंतर त्याची ताकद वाढेल, 10 माणसं चोरासोबत राहिलो, त्या चोराची ताकद वाढेल। चांगल्या माणसाची 10 लोक राहिले, चांगले विचार निर्माण होईल। बंधूंनो आपल्याला खूप शिकायचे आहे, चांगले विचार, बाबांचे आदेश जो आहे चांगलं बनवण्याचे आदेश आहे। बाबाला दुःख, दुःखाची एक गोष्ट आहे, बापाच्या धन कोणाच्या आहे, बापाने धन कमवून ठेवला तर कोणासाठी कमवून ठेवलं, परंतु पोरग बापाले ओळखत नाही, बाप माझ्या बापाने काय केलं। आज नागपूरमध्ये आमचे हक्क छिनून घेतलं, रात दिवस बाबासोबत राहणारा व्यक्ती, बाबासोबत फिरणारा व्यक्ती, आम्ही बाबाच्या निवासस्थानी जाऊ शकत नाही, कारण त्यावेळेस एक होतं की त्या टिमकीमध्ये बाबाच्या निवासस्थानावरून चिठ्ठी येत होती
तेव्हा मंडळातून फोटो मिळत होती.